रिलॅक्स एकदम घाबरू नका. रिलॅक्स बापरे रिलॅक्स बदलून रिलॅक्स. अधून मधून येतात आणि इथून जर आले ना पर्यंत येतात. हिला झोपू का? हो ते थोडे इथं झोपात चेक करू. हात खाली घे. इकडे तो बोलते हो. उठून बस. अरे डोकं दुखतं काय? नाही कुठं? आता आल्या बघा मांडी घालून बसा. मांडी घालून मांडी घालून. हे असं हाताला असा झटका देता का? नाही दिवसभरात एकदा दोनदा. नाही उजव्या डाव्या कुशी जास्त झोपता का? हा इकडे झोपलं? इकडे काही झोपत नाही. इथे जास्त झोपतं. दिला थोडा. तुमच्या मानेमध्ये 4थ्या 5व्या मणक्यामध्ये गॅप येईल. 4थ्या 5व्या आणि 6व्या मणक्यात. आता या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं जे कार्टिलेज आहे कसलं गेलं आणि बाहेर आलं. इनस ब्लॉक झाली. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर, टेनिस एल्बो या हाताला आणि या जॉईंटला होतं. ते इथे ब्लड सर्क्युलेशन खूप दिवस झाले न झाल्यामुळे हा जो पार्ट आहे हा जवळजवळ 60 ते 60-70% घसला गेला. या ठिकाणी डॅमेज झालाय. जर तुम्ही याचा MRI केला तर याच्यात तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन झालं असं. कारण की हा पार्ट डॅमेज झाला. इथे थोडीशी मुवमेंट झाली, या ठिकाणी सूज येते आणि त्रास येतो. बरोबर. नाही आधी मुंग्या यायच्या आणि मग इथं 2-3 दिवसामध्ये इथं दुखायला लागलं. देवाने आपल्याला एक वरदान दिलंय. दिवसभरात तुमच्या 1000 सेल डेट होतात, रात्री तुमच्या परत रिजनरेट होतात. पण हा नियम तुम्हाला लागू नाही घ्या आता. कारण की दिवसभरात तुमच्या 1000 सेल डेट झाल्या, नस ब्लॉक असल्यामुळे त्या 1000 सेल रिजनरेट होत नाही झोपल्यानंतर रात्री तो. म्हणून हा जो पार्ट आहे हा सुकला गेला. सुकला गेला हा पार्ट. ही सगळी बोटं सुकले गेले. जेव्हा ती नस चालू होईल तेव्हा हे क्लिअर होईल. पण तुम्ही डॉक्टरला दाखवलं तर हेच दाखवतं, पण मूळ त्याचं तिथे. तुम्ही याच्यावर किती मरेपर्यंत जरी ट्रीटमेंट केली, माझं चॅलेंज आहे 1000-12 करून बरा होणार नाही जोपर्यंत काही क्लिअर होत नाही तोपर्यंत असं. आता याला इथून पुढे नियम आहे. डाव्या कुशीवर झोपणं बंद, डाव्या हाताने हाड काम करणं बंद, उठताना बसताना डावा हात खाली टेकवणं बंद, मान मोडणं बंद, उशा दोन घेणं बंद, मान अशी हलवायची नाही, हाताला झटका देणं बंद, गार पाण्यात हात घालायचा नाही पुढचे 3 महिने. दुसरं, जेवढी मुवमेंट कमी करता येईल तेवढी कमी करा. एकदा नस चालू झाली, रक्तपुरवठा त्याला भेटला, सेल्स रिजन झाले की ओके समजलं. पण मेन ते क्लिअर होणार. ते क्लिअर झालं की ऑटोमॅटिकली कव्हर काय करावं लागेल. त्याला ती 10 दिवसाची प्रोसेस असते. एकदा ती सेल झाली कार्टिलेज लेवलला आलं की ओके असं. सगळ्यात महत्वाचं याला रेस्ट हाच एक बेस्ट पर्याय असं. म्हणजे तुम्ही किती पहिली केली तशी म्हणजे त्यामुळे मग येत आहे का? याच्यामुळे हा पार्ट डॅमेज झाला इथे असं असं. माझा ट्रीटमेंट केल्यानंतर ओके होऊन जाईल. पण याची झीज भरायला 3 महिने लागणार. कारण की तुम्ही पार्ट डॅमेज केला मग नाही कळालं असं फालतू. बरेच डॉक्टर पेशंट ऑपरेशन सांगतात. बरेच पेशंट ऑपरेशन करून पण ऑपरेशन सांगितलं होतं, पण तुम्ही तुमच्याकडे आली होती ना मग मी तेव्हा इथं काही सोया लावल्या होत्या ना तुम्ही, तर तिचा फरक पडून गेला होता. ते ऑपरेशनच सांगितलं होतं असंच राहतं. हा मग आता उमळलं ते परत 5 दिवसाची ट्रीटमेंट केली सकाळ संध्याकाळ. मग तेव्हा बरं झालं. राहिलं कुठे तुम्ही? आम्ही धुळा. आता डोळ्यावर आले. हा मग आता बस नाही आता परत ओके. माझ्या येते नाही का पिंपणेरून विजय कुंडे. मग आता इकडं बहीण राहते ना तुमची? हा आता मागच्या सारखंच करा परत. असं आहे का? 5 दिवस सामान सकाळ संध्याकाळ. आता केव्हा तुम्ही बोलता मी पहिली प्रोसेस होती. हे बघा अधून मधून असं मुंग्या आहेत हाताला. आता मी नस दाबली म्हणून मुंगे आले ते. इकडे प्रेशर देतो ना. कुठं खाली सरका अजून सरका खाली. आई बरं आहे का? आईचे गुडघे दुखताय. तिला चालायचं आहे दादा. तिचं गुडघे उभं राहू दे. नाही त्या उचलून आणलं होतं ना त्याला. माझ्याकडे तू रोज एकदम
झोपा चला माझ्याकडे झोपा गाणं झोपायचं गाणं करा अशी आहे करा आता कमराच्या खालचा पाय सरळ करा तुमच्या बहिणीचं ते बोट बरं आहे का हा, बरं आहे आता म्हणजे गळून गेले ते पुढच्या पेढे ते म्हणजे पायकडे डोकं अंगडीला सोडा खालचा पाय सरळ खालचा पाय सरळ पायकडे डोकं चालते तू हात पुढे ठेवा खाली सरका सगळं पुढं असं हो आई. हो.